बेकारांचे तांडेच्या तांडे रस्त्याने फिरतायत, रोजीरोटीचा पत्ता नाही। महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन जाताय, गुजरातला घेऊन गेले तरी देखील आमच्या डोळ्या देखत माझ्या महाराष्ट्राचं असं सगळी वाताहत होत असताना आम्ही मोदी गॅरंटी सुद्धा आम्ही धुडकावून लावली। यांच्या गद्दारांच्या गॅरंटीला आपण बळी पडणार आहोत। मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, कसली गॅरंटी? पाप आपण म्हणतो ना, पाप जाळं खुशाल रे, मोदी म्हणतात पाप करा खुशाल रे, आणि हातीमध्ये भाजपा रे। एक पाप करा आणि भाजपात या। कालच एका आपल्या गद्दाराला क्लीन चिट देऊन टाकलेली आहे। पाप करा, पण तुम्ही तिकडे राहिलात तर तुम्ही पापी आहात। आमच्या गटारगंगेत जर का डुबकी मारली तर तुम्ही पुण्यवान आहात, हे तुम्हाला मान्य, हे तुम्हाला पटते, आणि ही महाराष्ट्राची ओळख आपण करून द्यायची। जी तुम्ही योजना आणलेत सगळीकडे, मला माहिती मिळते महिलांची गर्दी उसळले, चांगली गोष्ट आहे, पण त्याच घरामध्ये तुम्ही बहीण भावामध्ये जे वितुष्ट आणताय, भाऊ बेकार फिरतोय, मुलगा बेकार फिरतोय, शिकलाय, मुलींना शिक्षणाची सोय केली मोफत, मुलांना सुद्धा करा, दोघांनी आता भेदभाव करू नका। अरे तुम्ही राजकारणामध्ये घर फोडणारी माणसात आमचं घर फोडलं, आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय, पक्ष फोडलात, पवारांचं कुटुंब फोडलात, आता जनतेचे कुटुंब फोडताय तुम्ही। घराघरामध्ये तुम्ही असं वितुष्ट आणताय, का करायचं तर सगळ्यांसाठी करा। आता तुमचं डबल इंजिन सरकार तिकडे बसलेत, मोदीजी बसलेत तिकडे। अरे तुमच्या केंद्राचा आधार नसताना माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त केलं होतं, आता तुमचं केंद्रात तुमचं सरकार आहे, करा माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा। एक तर शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही, त्याच्या सगळ्या शेती अवजारांवरती बियाणं खतास सकट जीएसटी लावला जातोय। पिळून काढायचं, हक्काचं द्यायचं नाही, आणि उपकार केल्यासारखं काहीतरी तुमच्या तोंडावरती फेकायचं, हा भीक मागण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता, आणि यापुढे सुद्धा आम्ही होऊ देणार नाही। महाराष्ट्र स्वाभिमानी आहे। अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही एवढ्या वर्षानंतर सुद्धा बोलतो, आणि हजारो वर्ष लाखो वर्ष बोलत राहू का? कारण तुम्ही विचार करा, जसं आज काही जण मला काहीतरी पाहिजे म्हणून भाजपात जात आहेत, तसं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जाऊ शकले असते की नसते? मिळाली असती सुभेदारी? नाही, पण मी करेन ते माझ्या हक्काचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेन, आणि त्यांनी करून दाखवलं। वेळ प्रसंगी औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान सगळ्यांशी लढले, अगदी जीवावरती उदार होऊन लढले। साधा विचार करा, अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला जर महाराज बेसावतपणाने गेले असते, चिलखत घातलं नसतं, तर महाराजांची हालत काय झाली असती? पण ठीक आहे, तुम्ही आम्हाला मिठी मारू इच्छिता, आम्ही मिठी मारतो, पण विश्वासघाताने पाठीत वार कराल तर मग मात्र आम्ही वाघ नख काढून तुमचा कोथळा बाहेर काढतो, आणि तो काढावा लागेल, हे शिवाजी महाराजांनी शिकवलं। नाही तर अफजल खान आला असता, हाँ क्या है, नहीं वो आपको बादशाह ने बुलाया है, वो आपको वो सुबेदारी दे, पाटीलकी देना चाहते हैं, गेले असते। आपलं काय झालं असतं, महाराष्ट्राचं काय झालं असतं? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे लढले ते स्वतःसाठी नाही लढले, इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्यांना दैवत मानतो, ते आपल्यासाठी लढले। आज जरी ते आपल्यात नसले तरी आपल्यासाठी त्यांनी केलेलं हे सगळं कर्तृत्व, हे जर का आपण विसरून यांच्या नादी लागून लाचारी पत्करणार असू, तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू नका अजिबात। आज एका बाजूला संपूर्ण जुमलेबाजीचं सरकार आहे, निवडणुका तोंडावर आहेत, देण्यासारखं काही नाही, थापा आणि थापाच देत आहे। पण दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याच्यावर मी आज जरूर पहिला प्रथम बोलणार आहे। आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे, आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे, कारण हा महाराष्ट्र माझा आहे। या महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव, प्रत्येक भगिनी माझी भगिनी आहे, बांधव आहे, आणि माझ्या डोळ्यात देखत छत्रपतींचा हा महाराष्ट्र जाती पातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावून भाजपवाले जर का मजा मारत असतील, तर मी इथे सुद्धा कोण कोण समाजाची लोक आले असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, आणखीन काही असतील, SC ST सगळे असतील, त्या सगळ्यांना मी जाहीरपणाने हात जोडून विनंती करतोय की कृपा करा, तुमच्या प्रत्येक न्याय मागणी बरोबर मी आहे, शिवसेना तुमच्या सोबत आहे।